आपण मंदिरात जातो, देवासमोर नारळ फोडतो. ही किती सहज आणि सामान्य गोष्ट आहे, नाही का? पण या साध्याशा दिसणाऱ्या कृतीमागे एक खूप मोठं मानसशास्त्र आणि अध्यात्म दडलंय. आज आपण नेमकं हेच समजून घेणार आहोत. आणि मला खात्री आहे, हे ऐकल्यावर पुढच्या वेळी जेव्हा आपण नारळ फोडू, तेव्हा त्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन पूर्णपणे बदललेला असेल. चला तर मग सुरू करूया. कधी विचार केलाय का? आपण देवाला फुलं वाहतो, अगरबत्ती लावतो, हार घालतो, बरंच काही करतो. पण मग प्रत्येक पूजेच्या शेवटी, प्रत्येक चांगल्या कामाच्या सुरुवातीला हा नारळच का लागतो? याला एवढं विशेष महत्त्व का दिलं जातं? आणि चला ठीक आहे, नारळ अर्पण करायचा, पण तो फोडायचाच का? अख्खाचा अख्खा का नाही ठेवत आपण? त्याला फोडण्यामागे नक्की काय लॉजिक असेल, काय कारण असेल? खरं तर याच प्रश्नांमध्ये या सगळ्या परंपरेचं सार दडलंय. तर ह्याचं उत्तर मिळवण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल. एका जुन्या गावठी शहाणपणामध्ये आपले आजी-आजोबा किंवा वडीलधारी माणसं काय म्हणायची माहितीये? ते म्हणायचे, नारळ म्हणजे काय? नारळ म्हणजे आपलं डोकं, आपलं शीर. आणि हे किती कमाल आहे बघा. नारळाची रचना आणि आपला स्वभाव ह्यात किती जबरदस्त साम्य आहे. बघा, नारळाचं बाहेरचं कवच कसे एकदम कठीण, टणक असतं, अगदी आपल्यासारखं. आपण हे बाहेरून कसे कणखर, कठोर दिसायचा प्रयत्न करतो. पण ते कवच फोडलं की आत काय लागतं? पाणी. हे पाणी म्हणजे आपल्या आतल्या भावना, आपला मऊपणा. आणि त्या पाण्याच्या आत काय असतं? तो पांढरा, शुभ्र, शुद्ध खोबऱ्याचा गर. तो म्हणजे आपला मूळ स्वभाव, आपला शुद्ध आत्मा. ठीक आहे. म्हणजे नारळ म्हणजे आपलं शरीर आणि मन हे तर कळलं. पण मग त्याला फोडण्याची जी कृती आहे तिचा काय अर्थ? कारण नुसता नारळ महत्वाचा नाहीये, तर तो ज्या पद्धतीने फोडला जातो ना, ती पद्धत खूप महत्वाची आहे. एक गोष्ट कधी नोटीस केलीये का? आपण जेव्हा मंदिरात नारळ फोडतो, तेव्हा तो कधीच असा हवेत उंचावून नाही फोडत. तो नेहमी खाली जमिनीवर ठेवला जातो किंवा एखाद्या दगडावर. अगदी छोटीशी गोष्ट वाटते ही, पण हिच्यामागे खूप मोठा अर्थ आहे. तो नारळ म्हणजे आपलं डोकं खाली जमिनीवर ठेवण्यामागचा भाव काय असतो माहितीये? तो भाव असतो, मी मोठा नाही, देव मोठा आहे. आपला जो मीपणा आहे, आपला अहंकार आहे, तो देवाच्या चरणी ठेवण्याची ही एक कृती आहे, एक सरेंडर आहे. म्हणजे बघा, या एका कृतीतून किती गोष्टी साधल्या जातात. पहिली, अहंकार सोडून द्या. दुसरी, डोकं शांत ठेवा. म्हणजे मनातले राग, द्वेष, विचार सगळं शांत करा. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये? हे कुठल्या पुस्तकात किंवा शास्त्रामध्ये लिहिलेलं नाहीये. हे अनुभवातून आलेलं, पिढ्यानपिढ्या चालत आलेलं खरंखुरं शहाणपण आहे. आता एक पुढचा मुद्दा, आणि हा तर तुम्हाला नक्कीच आश्चर्यचकित करेल, कारण ह्यात थोडं सायन्स पण आहे. हो, नारळ फुटण्याचा जो आवाज आहे ना, त्याच्यामागे चक्क एक विज्ञान आहे. बरोबर ऐकलंय. नारळ फुटताना जो एक विशिष्ट टॅक असा आवाज येतो, तो काही साधासुधा आवाज नाहीये. त्या आवाजाचा आपल्या मनावर, आपल्या मेंदूवर एक खूप वेगळा परिणाम होतो. काय होतं माहितीये? तो जो तीव्र आवाज आहे, तो थेट आपल्या मेंदूपर्यंत जातो आणि आपल्या डोक्यात जे विचारांचा काहूर माजलेलं असतं ना, ती जी सततची बडबड सुरू असते, ती क्षणभरासाठी पॉज होते, थांबते. आणि म्हणूनच नारळ फुटल्यावर एकदम शांत वाटतं. कधीकधी तर आपले डोळेही आपोआप मिटले जातात. हे सगळं इतकं सहज, इतकं नकळतपणे घडतं. ठीक आहे, म्हणजे आवाजाचं सायन्स कळलं. आता बघूया की मानसिक पातळीवर ही कृती आपल्याला कसं हलकं करते. नारळ फोडणं ही फक्त एक पूजा नाहीये. ही एक प्रकारची मेंटल रिलीजची प्रक्रिया आहे. एक सायकोलॉजिकल क्लिन्झिंग आहे. जेव्हा आपण तो नारळ फोडतो, तेव्हा आपण खरं तर काय करतो? आपण आपल्या मनातली एखादी चिंता, एखादी भीती किंवा एखादा हट्ट प्रतिकात्मक रूपात फोडून टाकतो, देवापुढे समर्पित करतो. आणि म्हणूनच बघा, नारळ फुटल्याबरोबर कसं एकदम हलकं वाटायला लागतं, जसं काहीतरी मोठं ओझं उतरलंय मनावरून. आपण ते ओझं देवावर सोपवून मोकळे होतो. खरं सांगायचं तर ही जी भावना आहे ना, हीच तर खरी प्रार्थना आहे. आणि आता आपण येतोय या सगळ्याच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, जो या संपूर्ण कृतीचा खरा उद्देश काय आहे हे आपल्याला सांगेल.
एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे, देवाला आपल्या नारळाची काहीही गरज नाहीये. त्याला कुठल्याच वस्तूची गरज नाही. देवाला काय हवं असतं? फक्त आपला भाव, आपली शुद्ध भावना, आपली खरी नियत. आपल्याला नेहमी काय वाटतं, की हा नारळ आपण देवासाठी फोडतोय, त्याला खुश करण्यासाठी. पण खरं सत्य, ह्याच्या मुळाशी असलेलं सत्य, आपण समजतो नारळ देवासाठी आहे, पण खरं सांगायचं तर नारळ आपल्यासाठी फोडला जातो. असं गावाकडचं खरं ज्ञान आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण हे कुठे पुस्तकात मिळणार नाही. धन्यवाद.